नमस्कार मंडळी, मी सोमू म्हणजेच सोमनाथ मुंडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बिंदास जगण्याची कला. गेली अनेक तास आपण प्रवास करतोय कारण आपण आहोत कोकण टूरवर. आता आपण निघालोय थेट गणपतीपुळे या ठिकाणी. काही मिनिटातच आपण असणार आहोत गणपतीपुळे. ही आहे आपली वार्षिक ट्रिप, जी दर फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्या तरी एखाद्या विकेंडला आयोजित केली जाते. तर ही गोष्ट मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली नव्हती, कारण एक महत्त्वाची क्लिप चुकून आपल्याकडून एडिट करताना डिलीट झाली, त्यामुळे हे आता सांगतोय. सो थोड्याच वेळात आपण असणार आहोत गणपतीपुळे. मंडळी पाहू शकता, इथे गॅस कंटेनरचा ॲक्सिडेंट झालेला आहे. हा गॅस कंटेनर बाजूला काढण्याचं काम चालू आहे. रस्ता पूर्णपणे बंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला इथे अर्धा ते पाऊण तास थांबावं लागणार आहे. फायनली कंटेनर हटवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आपला रस्ता पूर्णपणे मोकळा झालाय आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालाय. फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. समोर दिसतंय गणपतीपुळेचं एंट्री गेट. फायनली 8 ते 10 तासाचा प्रवास पूर्ण करून आत्ता पोहोचलोय गणपतीपुळे. तर मित्रांनो, वेलकम टू कोकण गणपतीपुळे. खरं तर 8 तास न झोपता प्रवास, अक्षरशः हैराण झालो. ना झोप ना काही. इकडे बघू शकता, इकडे मंदिर आहे. एखाद्या मूवी मध्ये बघितल्यासारखं शांततेचा अजिबातच नाहीये. अतिशय गर्दी. मला वाटतं विकेंडलाच गर्दी राहत असेल इथे, पण गर्दी आहे. ठीक आहे, फायनली पोहोचलोय, एन्जॉय करतोय. ते समोर दिसतंय ते मंदिर. आता मंदिराकडेच चाललोय. खरं तर इथं पोहोचल्यावर प्रवासाचा पूर्ण थकवा निघून गेलेला आहे. आणि हा बीच. मंडळी, हे आहे गणपतीचं मंदिर आणि त्याच्या समोरच हा आहे समुद्र. मंदिराच्या परिसरात स्वच्छता ठीकठाक आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी उजव्या बाजूने एंट्रन्स आहे. चला तर मग मंदिर प्रवेश करूया. आज खूपच गजबजलेला दिसतोय बीच. मंदिरातही गर्दी दिसते. वीकेंड असल्यामुळे आज मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
एक दीड तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर शेवटी आपलं दर्शन झालेलं आहे. साहजिकच आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, मोबाईलही अलाउड नव्हता, त्यामुळे आतमधला व्हिडिओ करू शकलो नाही. साधारणपणे मंदिराचा बाहेरील भाग आणि आजूबाजूचा परिसर अशा प्रकारचा आहे, तुम्ही पाहू शकता. भव्य दिव्य असं मंदिर आहे. मंदिर कशा पद्धतीचं आहे, त्याचं बांधकाम कसं आहे, त्याचा काय इतिहास आहे याबद्दल मला काडी मात्र माहिती नाही आहे. पण इतकं कळतंय की हे मंदिर प्राचीन नाही आहे. जुनं मंदिर कसं होतं याची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे. इकडे प्रसादासाठी लाईन लागलेली आहे. मी कोणत्याही मंदिरात दानधर्म करत नाही, त्यामुळे तिथे मिळणाऱ्या फुकट वस्तू किंवा तिथला प्रसाद असेल किंवा जेवण असेल त्याचा लाभ मी घेत नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे प्रसाद म्हणून खिचडी दिली जाते आणि लाडवाचा प्रसादही असतो, पण तो फक्त सकाळी असतो 6 वाजता. सो तुम्हाला लाडूच खायचा असेल तर सकाळी लवकर या. सो पुन्हा एकदा बघूया मंदिर बाहेरच्या बाजूने कसं दिसतं ते. मंदिराचं बांधकाम खरंच खूप सुंदर आहे. हे 5 स्तंभ दीपमाळा असाव्यात असं मला वाटतं. मंदिराच्या उजव्या बाजूलाच हे मार्केट टाईप आहे. इथे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. सो मंडळी, छानपैकी दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे आणि आता आलोय हे बीचवर. तर बीचवर तुम्हाला हत्ती, घोडे, उंट सगळेच मिळतील, पण तुम्ही उंटाची राईड करू शकता. बीच सुंदर आहे, स्वच्छ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एन्जॉय करू शकता. अनेक प्रकारच्या राईड्स इथे उपलब्ध आहेत, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. ॲडव्हेंचर म्हणून या ड्रॅगनची राईड करणार आहोत आपण. लाईफ जॅकेट घातले ऑलरेडी. तिकडे 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 घ्यायला लागेल ते तेव्हा. शॉर्ट घालायला पाहिजे होता, आता भिजला. पाणी पडेगा तर खराब हो गया. नहीं 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 होना ना, होईल खराब होईल का? पानी जैसे बारिश से उठता है वो इससे पानी पड़ेगा थोड़ा. हाँ एक मिनिट, हे वरचंच घेऊ, हे वॉटरप्रूफ आहे. पानी उठता है ना. सो आम्ही 8-8 जणांच्या ग्रुपने
या राईडचा आनंद घेणार आहोत. जर तुम्हाला असल्या राईड्सचा आनंद घ्यायचा असेल तर बरोबर एक्स्ट्रा कपडे जरूर घेऊन जा. राईडचा अनुभव थरारक आणि आनंदी होता. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.